ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 2024 याचे अर्ज सुरू झालेले आहे। ज्या विद्यार्थ्यांना अर्ज करायचा जवळच्या समाज कल्याण ऑफिसला व्हिजिट करा, तिथून तुम्ही अर्ज घेऊ शकता आणि अर्ज भरून त्याला कागदपत्रे लावून तुम्ही अर्ज सबमिट करू शकता। तर या व्हिडिओमध्ये जे तुम्हाला इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते आपण सर्व डिस्कस करणार आहे, कारण लास्ट व्हिडिओमध्ये आपण सर्व माहिती बघितली होती की नेमकं किती पैसे मिळणार, कसे मिळणार, काय काय पाहिजे आहे, फॉर्म कधी सुरू होणार, लास्ट डेट कधी असणार, या गोष्टी बघितलेल्या आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण डॉक्युमेंट्स बघणार आहे आणि पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला फॉर्म कसा भरायचा हे सुद्धा आपण बघणार आहे। तर ज्या विद्यार्थ्यांना समाज कल्याण ऑफिस जवळ पडत असेल तिथून तुम्ही इन्फॉर्मेशन घेऊ शकता या व्यतिरिक्त, आणि तिथून तुम्हाला अर्ज जर मिळाला तुम्ही अर्ज सुद्धा भरू शकता। तर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना जी आहे यामध्ये संपूर्ण ज्या अपडेट राहील ह्या तुम्हाला वेळोवेळी आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुमच्यापासून कोणतीही अपडेट मिस व्हायला नको। ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 2024 ही योजना याच वर्षीपासून सुरू झालेली आहे, त्यामुळे यामध्ये जे डॉक्युमेंट सांगितलेले आहे या डॉक्युमेंटमध्ये थोडं कमी जास्त होऊ शकते। तर नियर अबाउट जेवढे डॉक्युमेंट्स सांगितलेले आहे एवढे डॉक्युमेंट लागू शकतात तुम्हाला। तर यामध्ये सर्वप्रथम डॉक्युमेंट्स बघा कोणते लागणार आहे, तर सर्व डॉक्युमेंट्स इम्पॉर्टंट असणार आहे। यामध्ये तुम्हाला तुमचे आधार कार्ड, त्यानंतर एक पासपोर्ट साईज फोटो लागेल किंवा 2 सुद्धा लागू शकतात। वडिलांचा उत्पन्नाचा दाखला, जो तुम्ही ॲडमिशनसाठी किंवा स्कॉलरशिपसाठी उत्पन्नात दाखला काढणार आहे तो उत्पन्नात दाखला तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर 10वीची मार्कशीट इम्पॉर्टंट आहे आणि 12वीची मार्कशीट सुद्धा इम्पॉर्टंट आहे। तर ह्या 2 मार्कशीट तुम्हाला लागणार आहे आणि त्यानंतर आधार, पासपोर्ट आणि उत्पन्नाचा दाखला हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे। जे विद्यार्थी डिग्री करत असेल आणि प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष किंवा तृतीय वर्ष शिकत असेल, जर तुम्ही तृतीय वर्षात शिकत आहे तर तुम्हाला 10वी, 12वी प्रथम आणि द्वितीय वर्ष एवढ्या मार्कशीट द्याव्या लागेल। जर तुम्ही सेकंड इयरला असेल तर तुम्हाला 10वी, 12वी आणि फर्स्ट इयरची मार्कशीट द्यावी लागेल। म्हणजे डिग्रीची मार्कशीट कोणाला लागेल हे तुमच्या लक्षात आलेलंच असेल। आणि जे विद्यार्थी फायनल इयरला असेल त्यांना 3 वर्षाची डिग्रीची मार्कशीट आणि 10वी आणि 12वीची मार्कशीट। त्यानंतर तुमचे आधार कार्ड हे बँकेला लिंक आहे किंवा नाही याबद्दलचा पुरावा द्यावा लागेल, ते तुम्हाला बँकेमधून मिळू शकते। बँकेमधून तुम्ही आधार बँक लिंक आहे का याची तुम्हाला रिसिप्ट मिळू शकते, ती तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचे बोनाफाईड, ज्या कॉलेजमध्ये तुम्ही सध्या शिकत आहे, त्यानंतर हॉस्टेलला राहत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र, म्हणजे तुम्ही हॉस्टेलला राहत नाही आहे याबाबतचे तुम्हाला प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे। तर हे प्रमाणपत्र तुम्हाला हॉस्टेलवरून आणायची गरज नाही आहे, हे तुम्ही ॲफिडेव्हिट करून देऊ शकता, कारण या अगोदर जी SC कडून आधार योजना सुरू आहे त्यामध्ये सर्व विद्यार्थी ॲफिडेव्हिट करून देतात। त्यानंतर स्थानिक रहिवासी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र, म्हणजे आपण ज्या डिस्ट्रिक्टला शिकत आहे, ज्या लोकेशनला शिकत आहे त्या लोकेशनला आपण राहत नाही याबाबतचे प्रमाणपत्र हे सुद्धा तुम्हाला ॲफिडेव्हिट करून द्यावं लागते। त्यानंतर द्यावं लागते तुम्हाला भाडे करारनामा, म्हणजे रेंट ॲग्रीमेंट, हे तुम्हाला जिथे तुम्ही राहतात त्यांच्याकडून करून घेणं गरजेचं राहणार आहे। त्यानंतर घरमालकाचे कोणकोणते डॉक्युमेंट लागतात बघा, आधार कार्ड आणि इलेक्ट्रिक बिल हे घरमालकाचे तुम्हाला लागणार आहे फॉर्म सोबत, आणि भाडे करारनामा घरमालकांकडून करून घ्यावा लागेल तुम्हाला। त्यानंतर तुमचे बँक पासबुक, ज्या बँक पासबुकला तुमचे आधार कार्ड लिंक आहे ते बँक पासबुक तुम्हाला द्यावं लागेल। त्यानंतर प्रेझेंटी प्रमाणपत्र, म्हणजे अटेंडन्स सर्टिफिकेट, हे तुम्हाला कॉलेज प्रोव्हाइड करणार आहे। कॉलेजमधून तुम्ही प्रेझेंटी सर्टिफिकेट घेऊ शकता आणि हे सुद्धा तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर तुम्हाला तुमची कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर डोमेसाईल सर्टिफिकेट आणि TC, लास्ट एज्युकेशनची TC, हे डॉक्युमेंट्स तर तुमच्याकडे आहेच ऑलरेडी, यामध्ये तर काही बनवायची गरज नाही आहे, कारण ॲडमिशनला हे सर्व डॉक्युमेंट्स लागतात। तर हे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे। तर एक बघा यामध्ये काही नोटीस दिलेली आहे, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 2024 ही योजना याच वर्षी सुरू झालेली आहे, त्यामुळे सर्व कागदपत्र SC कास्टची स्वआधार योजना आधारित सांगितलेले आहे। काही अपडेट आली तर ती आम्ही तुम्हाला सांगू। म्हणजे हे जे डॉक्युमेंट्स आहे हे स्वआधार योजनेला आधारित तुम्हाला सांगितलेले आहे। SC कॅटेगरीच्या स्वआधार योजनेला हेच डॉक्युमेंट लागतात, त्यामुळे आधार योजनेला सुद्धा हे डॉक्युमेंट तुम्हाला सांगण्यात आलेले आहे। यामध्ये काही डॉक्युमेंट्स कमी जास्त होऊ शकतात, जर ते झाले आणि आम्हाला फॉर्म कसा भरावा या व्हिडिओपर्यंत जर मिळाले तर ते तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगण्यात येणार आहे, परंतु यामध्ये जे दिलेले हे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागू शकतात। तर अशा प्रकारे हे सर्व डॉक्युमेंट्स इम्पॉर्टंट आहे। यामध्ये जे डॉक्युमेंट्स नाही आहे तुम्ही रेडी करून ठेवा, आपल्या जवळपासच्या समाज कल्याण ऑफिसला जाऊ फॉर्म घेऊन या आणि तिथून तुम्हाला अर्ज करावा लागेल। काही इन्फॉर्मेशन आल्यास तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल उपलब्ध करून देण्यात येणार आहे, त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।